भारतीय जनता पार्टी मध्य नागपूरतर्फे सन्माननीय प्रवीणजी दत्के यांच्या मार्फत आज अयोध्येला सन्माननीय श्री रामचंद्र दर्शन करण्याकरता आज ट्रेन पाठवलेली आहे। सर्व मध्य नागपूरचे सर्व पदाधिकारी आणि नागपूर शहरातील पदाधिकारी आज इथे उपस्थित झाले आहे आणि सर्वांना श्रीराम भक्त भाव हीच आग्रहाची विनंती करतो। धन्यवाद। केंद्र सरकारच्या आस्था एक्सप्रेसच्या माध्यमातून मध्य नागपूरच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून पैसे जमा करून सगळ्या सामाजिक संस्था, गणेश उत्सव मंडळ, सगळे देवी उत्सव मंडळ, अनेक भजन मंडळांनी एकत्रितपणे आमचे आमदार विकास कुंभारे, आमचे अध्यक्ष, आमचे सगळे आजी माजी महापौर यांच्या नेतृत्वाने ट्रेन गेली आहे। 1574 लोक गेले आहेत। नीट सगळी व्यवस्था होणार आहे। प्रभू रामाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की फिर एक बार मोदी सरकार आणि फिर एक बार 400 पार हा जो प्रामाणिक नारा आहे, ज्या संघटनांनी आज ते राम मंदिर दिसत आहे त्या संघटनांचे सर्व पदाधिकारी, विश्व हिंदू परिषद, संत मंडळी, कार सेवक, भाजपचे कार्यकर्ते या सगळ्यांचे धन्यवाद देतो की या सगळ्यांच्या मेहनतीने आज ते मंदिर दिसत आहे आणि प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापना झाली आहे। त्याचं दर्शन करायला भाविक गेले हैं। त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। भगवान प्रभु श्री रामचंद्र जी की बड़ी असीम कृपा हो रही है। आज मुझे ऐसा प्रतीत होता है कि राम राज्य आ गया है और इसीलिए राम भक्तों ने ये तय किया है कि पूरे राम भक्तों को भगवान राम जी के श्री चरणों में दर्शन के लिए भेजना चाहिए। तो सब दर्शन के लिए जा रहे हैं और सबका यात्रा मंगल हो। भगवान प्रभु श्री रामचंद्र जी की कृपा सब पर हो। राम जी के पवित्र चरित्र सबके जीवन में उतरना चाहिए और हमारे भारत विश्व गुरु कहलाना चाहिए। भगवान प्रभु श्री रामचंद्र जी के चरणों में प्रणाम, आशीर्वाद सबको प्रदान करें। भगीरथ महाराज जी, सरपी धाम, बेसा बेलतरोड़ी, नागपुर, विश्व हिंदू परिषद केंद्रीय मार्गदर्शक मंडल सदस्य। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।